आजकाल चहाची जास्तच आपल्याला एक म्हणू शकतो आपण एक ऑब्सेशन झाल्यासारखं झालंय चहाचं. तर मग चहा किती प्यावा किंवा मग पाणी किती प्यावं? ॲक्चुअली उपवासामध्ये खाण्याचा प्रश्न थोडासा आपण बाजूला हं, हं. ठेवावा, म्हणजे खायचं कमी आपण. हं, हं. आपण एरवी खातोच. आत्ता काय झालंय, उपवासामध्ये आपण सकाळपासून सुरू करतो, म्हणजे सकाळची बरोबर. सुरुवात चहानी. हं, हं, हं. ॲक्चुअली उपवासामध्ये चहा तर बिलकुल पिऊ नये. कारण तो चहा जो आपण उपवाशी हं, हं. पोटी जो पितो, मी पूर्वी पण सांगितलंय, ते ॲसिड जसंच्या तसं पोटामध्ये जातं आणि खूप ॲसिडिटी वाढते. हं, हं, हं. सो चहा तर उपवासाच्या दरम्यान अजिबात पिऊ नये. हं. तुम्ही चहाला ऑप्शन म्हणून काय पिऊ शकता? तर तुम्ही पिऊ शकता नारळ पाणी, त्यानंतर लिंबू मीठ पाणी. हं, हं. त्यामध्ये पण शुगर नाही ॲड हं, करायची आहे तुम्हाला. विदाऊट शुगर. विदाऊट शुगर घ्यायची आहे. त्याच्यानंतर फळांचे रस, हं, हं. त्यानंतर सपोज काही हर्ब्स चालत असतील उपवासाला, जसं काही लोकांना जिरे चालतात, हं, हं. तर जिरे पाणी, डिटॉक्स वॉटर आपण ज्याला हं. म्हणतो, थोडीशी काकडी पाण्यामध्ये आपण ठेवली, ते पाणी. हं, तर हं. अशा प्रकारचे लिक्विड घ्यायचे. हं, हं. प्रत्येक उपवास करणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी तर नेहमी प्यायलाच प्यायचंच पाहिजे. आहे. पूर्ण दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं हं, आहे. हं. हे फक्त उपवासालाच प्यायचे की आपण एरवी पण ॲक्चुअली आपण एरवी पण पिऊ तेवढंच? शकतो आणि हं, हं. प्यायचंच हं, आहे, हं, हं. कारण पाणी हे आपल्या शरीराची शुद्धी करते. सगळ्यात महत्त्वाचं आपण आता काय करतोय, आता आपण फक्त फूड खातोय, हं, हं, हं. पण आपल्या शरीरात सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे, तर पहिलं पाणी. म्हणजेच पाणी.